आत्ताच्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे, या धुमाकूळ चालू असताना पुण्यातल्या काही नेत्यांवर अगदी खालच्या पातळीत टीका झाल्या. आता याचं उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रातले मोठं नाव असलेलं चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. या मंत्र्यांवर काही त्यांच्याच कोथरूड मतदारसंघातल्या अशा उमेदवारांनी टीका करायला सुरुवात केली की ज्यांना महानगरपालिकेची उमेदवारी दिली नाही. प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की जो सर्वेमध्ये जे उमेदवार चांगले वरच्या स्तरावर आहेत अशांनाच तिकीट देतं. आता इथं एकेका तिकिटासाठी तब्बल 20-20, 25-25 इच्छुक उमेदवार होते. याच्यातला एखाद्या उमेदवाराला तिकीट मिळतं, बाकीच्या उमेदवारांना तिकीट मिळत नाही. ज्यांना तिकीट मिळाले नाहीत अशांनी पक्षांतर केली. ज्या क्षणी पक्षांतर केली त्या क्षणी त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली. खरं तर आपले पूर्वाश्रमीचे नेते की ज्यांचं गंठण आपल्या गळ्यात इतके दिवस होतं, ते गंठण काढून टाकून दुसऱ्याचं गंठण गळ्यात घातल्यावर आपल्या आधीच्या नवऱ्याला शिव्या घालणं हे कितपत योग्य आहे? असाच तो प्रकार आहे. आपल्या पूर्वीच्या नवऱ्याला शिव्या घालणं आणि नव्या नवऱ्याच्या नावाने गंठण गळ्यात घालणं, इतक्या खालच्या स्तराची ती टीका होती. आणि त्याला फक्त आम्हाला नीट कसं आहे की एकाला न्याय दिला की दुसऱ्यावर अन्यायच होतो. म्हणून आपल्यावर अन्याय झाला या भावनेतनं या काही उमेदवारांनी इथल्या चंद्रकांत दादांसारख्या एका नेत्यांवर टीका करणं हे खरं तर आता आपण त्याला पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणू. आपण जर का चंद्रकांत दादांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ते चुकीचं आहे. पण ते जर का त्या लोकांच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर अशा झाडावरच दगड मारला गेला पाहिजे ज्या झाडावर फळं आहेत. इथे दुसऱ्या अशा खालच्या नेत्यांवर टीका करून चालेल कशी? की म्हणजे समजा एखाद्या त्यांच्या विरोधात एखादा त्याचाच भाऊ उभा आहे, त्या भावावरच टीका केली, काय उपयोग होणार त्याचा? टीका ह्या दगड ही उंचावरच मारली जातात जी फळं आपल्याला हाताला लागत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे चंद्रकांत दादा झालं किंवा मुरली अण्णा मोहोळ झालं किंवा असे जे महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत यांच्यावर सध्या महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर येऊन टीका होते आहे. आता ही फक्त दादांवर झाली का? तर अशा काँग्रेसमधल्या अनेक मोठ्या नेत्यांवर टीका झाली, अशा अनेक राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर टीका झाली. मोठ्या नेत्यांवरच टीका करून ही लोक मोठी होतात, कारण त्यांना वरती जाण्यासाठी म्हणजे एक पायरी वरती जाण्यासाठी टीका हे एक माध्यम आहे. चंद्रकांत दादा पाटील हे सध्या महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगल्या योजना पुण्यासाठी चालू केलेल्या, महाराष्ट्रासाठी चालू केलेल्या आहेत. पुण्यामध्ये जेव्हा मेट्रो चालू झाली तेव्हा मेट्रोपर्यंत जाऊ न शकणाऱ्या इथल्या लोकांसाठी त्यांनी एक शटल सेवा चालू केली. हा एक अभिनव उपक्रम त्यांनी चालू केला. अनेक सरकारी योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली. खरं तर याच्या अगोदरचे जे आमदार आणि खासदार होते यांच्यात आणि चंद्रकांत दादांमध्ये हा एक मोठा फरक इथं दिसून आलेला होता की आधीचे जे आमदार होऊन गेले त्यांची काम करण्याची पद्धत आणि आत्ता चंद्रकांत दादा जेव्हा इथं आमदार म्हणून निवडून आले त्यांची काम करण्याची पद्धत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. की सामान्य लोकांना चंद्रकांत दादांच्या दारात गेल्यावर आपलं काम होईल किंवा आपल्याला कुठलंही अडकलेलं काम असेल ते सुटायचं किंवा आपल्याला एक जागा असायची की जिथे काम आपली पूर्ण व्हायची. अशा माणसाला इथलं जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा चालू झाली, जेव्हा महानगरपालिकेची इलेक्शन रंगात आली त्यावेळेस जे उमेदवार होते अशा काही उमेदवारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उमटवली.